तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या पवित्र संघाला त्रिवार अभिवादन करतो. तुम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये सदैव समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या ग्रंथपाठाला सुरुवात करतो. मागील ग्रंथपाठामध्ये सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग ते बुद्धत्व प्राप्तीपर्यंतचा जीवन प्रवास आपण या ठिकाणी बघितला. असित मुनींची ती भविष्यवाणी आली आली फळाला सिद्धार्थ सम्यक संबुद्ध झाला, अशा प्रकारचं गीत आपण नेहमीच ऐकतो. काल आपण त्याचा प्रत्यक्ष इतिहास बघितला, त्याचं वाचन केलं. आजच्या ग्रंथपाठामध्ये त्यापुढील बुद्धांचा प्रवास कसा आहे ते आपण बघणार आहोत. सिद्धार्थ बुद्ध झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक द्वंद्व मानसिकता, एक द्वंद्व परिस्थिती उत्पन्न झाली. त्या परिस्थितीला विषाद योग असं म्हणतात. या ग्रंथामध्ये पण तो शब्द प्रयोग आहे, विषाद योग. विषाद योग म्हणजे करू की करायचं नाही, हे काम मी करावं की करू नये, अशी जी द्वंद्व मानसिकता उत्पन्न होते त्याला विषाद योग असं म्हणतात. जेव्हा भगवान बुद्धांच्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार उत्पन्न होतो की मी तर आता बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे, मी सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त झालेलो आहे, आता माझ्या पुढे काही उद्देश शिल्लक आहे का? तर तेव्हा भगवान बुद्धाच्या मनाची एकदम उत्तुंग अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण होते. अनंत मैत्री उत्पन्न होते, अनंत करुणा उत्पन्न होते, अनंत उपेक्षा निर्माण होते, अनंत मुदिता उत्पन्न होते. अशा प्रकारच्या महान संस्कारांनी परिपूर्ण झालेलं ते बुद्धांचं मन भगवान बुद्धांशी वार्तालाप करत आहे. भगवान बुद्धांच्या मनामध्ये हा विषाद योग उत्पन्न झाला की जे दुःखमुक्तीचं ज्ञान मी प्राप्त केलेलं आहे, या दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा मी उपदेश करावा की करू नये? कारण हे सर्व नवीन आहे. जे ज्ञान मी प्राप्त केलेलं आहे हे ज्ञान लोकांसाठी नवीन आहे, नवीनतम आहे. लोक, ही जनता माझ्या या दुःखमुक्तीच्या ज्ञानाला, या बुद्धत्वाच्या ज्ञानाला समजून घेतील का? अशा प्रकारचा विषाद योग भगवान बुद्धांच्या मनामध्ये उत्पन्न झाला. जेव्हा त्यांनी या जनतेकडे बघितलं तर त्यांच्या मनात अपार मैत्री उत्पन्न झाली, अमर्याद करुणा उत्पन्न झाली, अमर्याद मुदिता उत्पन्न झाली, अमर्याद उपेक्षा उत्पन्न झाली. त्यांनी बघितलं, अरे ही जी जनता आहे ही जनता दुःखामध्ये ग्रासलेली आहे. हे जे लोक आहेत हे लोक अज्ञानाच्या, अविद्येच्या संस्कारामुळे दुखी आहेत. अरे यांचं दुःख कमी झालं पाहिजे, अरे यांच्या जीवनामध्ये असलेले हे जे अज्ञान आहे हे नष्ट झालं पाहिजे, अरे हे लोक सुखी झाले पाहिजे. अपार अमर्याद करुणा उत्पन्न झाली, मैत्री उत्पन्न झाली. आणि त्यांनी त्यावेळेस निश्चय केला की मी जे ज्ञान प्राप्त केलं त्या ज्ञानाचा उपदेश मी लोकांना करायला पाहिजे, असा विचार ठाम निश्चय करतात. आणि नंतर विचार करतात की मी माझ्या बुद्धत्वाच्या ज्ञानाचा, दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा उपदेश कोणाला करावा? असं कोण आहे की जे माझे ज्ञान समजून घेईल? कारण तेवढी पात्रता पाहिजे ना माणसाकडे. कारण हे
म्हणजे फार वेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. हे ज्ञान समजून घेण्याची एक विशिष्ट पात्रता त्या व्यक्तीमध्ये असावी लागते. भगवान बुद्धांनी चिंतन केलं, आपल्या दिव्य चक्षुने जाणलं की अरे माझे जे प्रथम गुरु होते आलार कलाम, त्यांच्यामध्ये ही पात्रता आहे, ते माझं हे ज्ञान नक्कीच समजून घेतील. पण त्यांना ते लगेच समजतं की आलार कलाम ते मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. त्यांना लगेच आठवण त्यांच्या दुसऱ्या गुरूंची. उद्धव रामपुत्र पुन्हा ते चिंतन करतात, अरे माझे दुसरे गुरु ज्यांनी मला ध्यानाची 8वी पायरी शिकवली, उद्धव रामपुत्र, अरे ते माझं ज्ञान नक्कीच समजून घेतील, कारण तेवढी त्यांची पात्रता आहे. पण आपल्या दिव्य चक्षुने ते जाणतात की उद्धव रामपुत्र यांचं सुद्धा निधन झालेलं आहे, ते मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. पुन्हा विचार करतात की मी माझ्या या ज्ञानाचा उपदेश मग कोणाला करावा. पुन्हा चिंतन करतात, त्यांना आठवतं, अरे ते माझे 5 सखे, ते माझे 5 परिव्राजक मित्र, ज्यांनी मी तपश्चर्या करीत असताना माझी अपार सेवा केली, माझी मनोभावे सेवा केली. अरे नक्कीच ते 5 माझे परिव्राजक मित्र माझ्या ज्ञानाला नक्की समजून घेतील. आणि मग तसा ठाम निश्चय करतात, तिथून उठतात आणि बुद्धगया ते सारनाथ पर्यंत पायी प्रवास करतात. वैशाख पौर्णिमेला, म्हणजे आपण जे मे महिन्यामध्ये वैशाख पौर्णिमा साजरी करतो, याच वैशाख पौर्णिमेच्या दिनाला सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्त करतात, ते बुद्ध होतात. त्यानंतर 7 आठवडे त्याच ठिकाणी व्यतीत करतात आणि त्यानंतर ते आपला प्रवास सुरू करतात, बुद्धगया ते सारनाथ. कारण त्यावेळेला ते जे पंचवग्गीय परिव्राजक होते ते त्यावेळेला सारनाथ येथील मृगदाय वनामध्ये विहार करीत होते. भगवान बुद्धगया ते सारनाथचा प्रवास करतात, पायीच प्रवास करतात. आषाढी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला, म्हणजे जी आपण आषाढी पौर्णिमा काही दिवसांपूर्वी साजरी केली, ज्या पौर्णिमेला वर्षावास प्रारंभ पौर्णिमा असे म्हणतात, भगवान बुद्ध आषाढी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला त्या सारनाथमध्ये येऊन पोहोचतात आणि पाहतात की या ठिकाणी ते पंचवग्गीय भिक्खू कुठे आहेत. तर त्याच ठिकाणी ऋषी पतन मृगदाय वनामध्ये ते पंचवग्गीय परिव्राजक विहार करीत होते. ऋषी पतन मृगदाय वन. ऋषी पतन मृगदाय वन याचा अर्थ होतो, ऋषी पतन म्हणजे ते जे वन होतं त्या वनामध्ये अनेक ऋषींनी, साधू संतांनी तप करून, ध्यान करून आपल्या मनातील विकारांचं पतन केलं, म्हणून त्याला ऋषी पतन असं म्हणायचे. मृगदाय वन, मृग म्हणजे हरिण, दाय म्हणजे निवास करणे, त्याला त्या ठिकाणी त्या बागेमध्ये त्या वनामध्ये हरिण विहार करीत असत, म्हणून त्याला मृगदाय म्हणायचे. तर अशा ऋषी पतन मृगदाय वनामध्ये पंचवग्गीय भिक्खू विहार करीत होते. भगवान बुद्ध त्या ऋषी पतन मृगदाय वनामध्ये जातात आणि ज्या ठिकाणी ते पंचवग्गीय भिक्खू होते त्यांच्याकडे जात असतात. तर ते पंचवग्गीय भिक्खू दुरूनच सिद्धार्थाला पाहतात आणि म्हणतात, अरे तो बघा, तो सिद्धार्थ बघा, तो नाही का सिद्धार्थ जी खीर ग्रहण केली, प्राशन केली, तो तपभल्लिक आहे, कारण त्याने अन्न ग्रहण केलं, तो तपश्चर्येच्या मार्गापासून दूर झाला, परावृत्त झाला. अरे तो तपभल्लिक आहे, आपण त्याचा सन्मान करायचा नाही, आपण त्याला बोलायचं नाही. तो आपल्या जवळ आला तर येऊ देत, परंतु कोणीही त्याला बोलणार नाही, त्याचा कोणी सन्मान करणार नाही, असे ते 5ही जण संकल्प करतात. परंतु बांधवांनो, भगवान बुद्धांचं व्यक्तिमत्व एवढं तेजस्वी असते, त्यांची जी पर्सनॅलिटी असते ना, पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व, भगवान बुद्धांची पर्सनॅलिटी एवढी अट्रॅक्टिव्ह, एवढी तेजस्वी असते, आकर्षक असते. पाली साहित्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर एखादा चालणारा व्यक्ती भगवान बुद्धांना पाहत असेल तर लगेच थांबायचा. एवढं सुंदर रूप, प्रखर तेजस्वी रूप, ते ज्ञानाचं बल. थांबलेला व्यक्ती
लगेच खाली बसायचा. खाली बसलेला व्यक्ती लगेच असा हात जोडायचा आणि अतिशय श्रद्धापूर्वक भगवान बुद्धांना अभिवादन करायचा, भगवान बुद्धांना नतमस्तक व्हायचा. एवढं प्रखर व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी भगवान बुद्धांची होती. मग जेव्हा भगवान बुद्ध त्यांच्या जवळ येत आहेत, अगदी त्यांच्या सावलीच्या अंतरापर्यंत भगवान बुद्ध पोहोचत आहेत, तेवढ्यातच भगवान बुद्धांचं ते प्रखर व्यक्तिमत्व बघून, व्यक्तिमत्व प्रखर झालेले ते भगवान बुद्ध तथागत जेव्हा त्या पंचवैद्य भिक्खूंच्या जवळ येतात, त्यांनी केलेला जो संकल्प होता तो संकल्प एखाद्या मेणबत्तीच्या मेणाप्रमाणे असा वितळून जातो. लगेच एक जण पुढे येतो, त्यांच्या हातातील भिक्षापात्र घेतो. लगेच दुसरा पुढे येतो, त्यांच्या पाय धुवायला पाणी ठेवतो. लगेच तिसरा परिवारजक पुढे येतो आणि त्यांचे तो पाय धुतो. चौथा परिवारजक तो पण पुढे येतो आणि भगवान बुद्धांना बसण्यासाठी आसन टाकतो. आणि पाचवा येऊन म्हणतो की अरे मित्रा, तुम्ही हे आसन ग्रहण करावं, या आसनाला आसनस्थ व्हावं. त्या पाचही परिवारजकांनी केलेला संकल्प ते तडीच जात नाही, संकल्प पूर्ण करत नाही. जेव्हा भगवान बुद्ध त्या ठिकाणी आसनस्थ होतात, तर त्यापैकी त्या पंचवग्य भिक्खूंपैकी एक जण भगवान बुद्धांना म्हणतात की अरे मित्रा, तुझी देहकांती अतिशय तेजस्वी दिसत आहे, तुझी देहकांती अतिशय तेजस्वी दिसत आहे. तुला काही प्राप्त झालेलं आहे का? तुला काही ज्ञान प्राप्त झालं का? तर भगवान बुद्ध म्हणतात की मित्रांनो, मी आता पूर्वीचा सिद्धार्थ राहिलेलो नाही, मी आता तथागत झालेलो आहे, मी आता पूर्वीचा सिद्धार्थ राहिलेलो नाही. म्हणजे भगवान बुद्ध स्वतःचा उल्लेख तथागत म्हणून करीत असत, बुद्ध म्हणून पण नाही, स्वतःचा उल्लेख तथागत म्हणून करीत असत. मी पूर्वीचा सिद्धार्थ राहिलेलो नाही, मी आता तथागत झालेलो आहे. मी जे ज्ञान प्राप्त केलं, या बसा, मी त्या ज्ञानाचा तुम्हाला उपदेश करतो, ते दुःखमुक्तीचं ज्ञान तुम्हाला सांगतो. त्या पंचवग्य भिक्खूंच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, अरे खरोखरच सिद्धार्थाला हे ज्ञान प्राप्त झालं का? सिद्धार्थ खोटं तर बोलत नाही ना? मग त्यांनी विचार केला, अरे एक गोष्ट तर खरी आहे की ज्या वेळेस आम्ही सिद्धार्थाची सेवा करायचो, त्यावेळेस सिद्धार्थाचा एक चांगला गुण आम्ही बघितला की सिद्धार्थ कधी खोटं बोलत नव्हते. हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहित होतं की सिद्धार्थ हे कधी मुसावादा करत नाहीत, कधी खोटं बोलत नाहीत. त्यांना विश्वास बसला की सिद्धार्थ नक्की खरं बोलत आहेत. ते त्या ठिकाणी बसतात आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर भगवान बुद्ध त्या पंचवग्गीय भिक्खूंना आपल्या बुद्धत्व ज्ञानाचा पहिला उपदेश करतात, प्रथम उपदेश करतात. बांधवांनो, भगवान बुद्धांनी सारनाथ येथील मृगदाय वनामध्ये त्या पंचवग्गीय भिक्खूंना जो प्रथम उपदेश केला, त्या प्रथम उपदेशाला, त्या बुद्धत्वाच्या पहिल्या उपदेशाला बौद्ध संस्कृतीमध्ये धम्मचक्क पवर्तन सुत्त असं म्हणतात. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन, धम्माचं चक्र प्रवर्तित केलं, ऍक्टिव्ह केलं तथागत सम्यक संबुद्धांनी. काय आहे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा सार थोडंसं जाणून घेऊया. भगवान बुद्ध त्या ठिकाणी त्या पंचवग्गीय भिक्खूंना त्यांच्या बुद्धत्व ज्ञानाचा पहिला उपदेश करतात आणि त्यांना उपदेशाला सुरुवात करतात. पाली वचन आहे. भगवान बुद्ध म्हणतात, द्वे मे भिक्कवे अंता पब्ब जितेन न सेवितब्बा. पाली वचन आहे बुद्धांचं. द्वे मे भिक्कवे अंता, अंता म्हणजे अंत, शेवटचं टोक. द्वे म्हणजे दोन. द्वे मे भिक्कवे अंता, भिक्खूंनो हे दोन टोक आहेत. द्वे मे भिक्कवे अंता, शेवटचे टोक आहेत. पब्ब जितेन म्हणजे प्रवजितांनी, न सेवितब्बा याचं सेवन करू नये असं भगवान बुद्ध म्हणतात. द्वे मे भिक्कवे अंता
पब्बजितेन न सेवितब्बा, म्हणजे जो धम्म अनुयायी आहे, जो धम्माचं आचरण करतो, जो उपासक उपासिका अनुयायी आहे, त्याने जीवनामध्ये या दोन टोकांचं न सेवितब्बा, सेवन करू नये, आचरण करू नये. कोणती दोन टोकं आहेत? एक जे जीवनाचं एक टोक आहे, शेवटचं टोक, एक टोक अंत आहे, ते म्हणजे खा प्या मजा करा. अरे एक दिन तो मरना ही है की नाही, एक दिवस तर मरायचंच आहे, खा प्या मजा करा. जीवनाचं हे एक टोक आहे. त्यानंतर जीवनाचं दुसरं एक टोक आहे की अरे आपल्याला मरायचंच आहे, मरायचंच आहे, मग जगून काय फायदा, मग त्यापेक्षा तपश्चर्या करा, देहदंड करा, या शरीराला त्रास द्या, तप करा. हा जीवनाचा दुसरा टोक आहे. भगवान बुद्ध म्हणतात की जीवनातील हे जे दोन टोकं आहेत, द्वे मे भिक्कवे अंता पब्बजितेन न सेवितब्बा, या दोन्ही टोकाचं सेवन करायचं नाही. म्हणजे जर कोणी तुम्हाला म्हणत असेल, एखादा धर्मसंस्थापक, एखादा संप्रदाय, एखादा विद्वान, एखादा विचारवंत, खा प्या मजा करायचा जर मार्ग असेल ना, लगेच त्याला सोडून द्यायचं, तो बुद्धाचा मार्ग नाही आहे. लगेच समजायचं हा बुद्धाचा मार्ग नाही आहे. ना काही काही पंथ असे पण आहेत ना, सांगता अरे खा प्या मजा करा, धर्माची गरज नाही. काल मार्क्सचा पंथ आहे तसा, धर्माची गरज नाही म्हणतात, खा प्या मजा करा, त्याचं आपल्याला सेवन करायचं नाही. दुसरा एक टोक, असे पण काही पंथ आहेत, घरदार सोडतात, गृहत्याग करतात, जंगल खोऱ्या त्या जंगलात जातात, दऱ्याखोऱ्यांमध्ये तपश्चर्या करतात, वज्र तपश्चर्या करतात, देहदंड, शरीराला त्रास देतात. काही काही तर असे पंथ आहेत बघा, ते ब्लेड चाकून असं मारतात पाठीला, रक्तबंबाळ करतात शरीर. काही काही सुया टोचतात. देहदंडाचा मार्ग आहे, देहदंड कर त्रास देतात शरीराला. हा मार्ग सुद्धा आपल्याला सेवन करायचं नाही, न सेवितब्बा. मग जर हा पण मार्ग सेवन करायचं नाही, हा पण मार्ग सेवन करायचं नाही, तर मग कशाचं सेवन करावं? द्वेमे भिक्कवे अंता पब्बजितेन न सेवितब्बा, या दोन्ही टोकाचं सेवन करायचं नाही. तर या दोन्ही टोकाचा त्याग करून जो मधला मार्ग आहे त्याला मध्यमा पटीपदा असं म्हणतात. मध्यम मार्ग म्हणजे हेही नाही तेही नाही, मधला जो मार्ग आहे मध्यमा पटीपदा. एततं भिक्कवे मध्यमा पटीपदा अनुपगम्म, मध्यमा पटीपदा अथी. अनुपगम्म, अनुत्तर आहे, महान आहे, अत्यंत महान आहे. अनुपगम्म मध्यमा पटीपदा अथी, हा मध्यम मार्ग आहे. भिक्खूंनो, धम्म अनुयायांनो, बांधवांनो, भगवान बुद्धांनी हा मध्यम मार्ग शिकवलेला आहे. कोणता मध्यम मार्ग आहे? मग भगवान बुद्ध स्पष्ट करतात. सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा सती, सम्मा वायामो, सम्मा समाधी. हे 8 तत्वांनी युक्त जो मार्ग आहे त्यालाच मध्यमा पटीपदा असं म्हणतात, त्यालाच दुःखमुक्तीचा मार्ग असं म्हणतात, त्यालाच अरहंत पदाचा मार्ग असं म्हणतात. हाच आपला मध्यम मार्ग आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी धम्म चक्क प्रवर्तन सूत्रामध्ये अगदी सुरुवातीला या आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. आणि मग त्यानंतर भगवान बुद्ध या जीवनातील दुःख काय आहे, त्याची कारणं काय आहेत, त्या कारणांचा निरोध कसा करावा आणि दुःखाचा निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे त्याचं स्पष्टीकरण उपदेश करतात. पुढे भगवान बुद्ध म्हणतात, चत्तारी अरिय सच्चानी, हे 4 आर्य सत्य आहेत. मानवी जीवनातील हे सर्वोत्तम नोबेल ट्रूथ आहेत. 4 आर्य सत्य आहेत. कोणते? पहिलं आर्य सत्य दुःख आर्य सच्चानी, दुःख आर्य सत्य आहे. ह्या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे हे निर्विवाद सत्य आहे, याला कोणीच नाकारू शकत नाही. कोणते कोणते दुःख आहेत? भगवान बुद्ध या जीवनातील जे दुःख आहे ते दुःख स्पष्ट करतात, दुःखाला स्पष्ट करतात. बुद्ध म्हणतात, जातीपी दुःखा, जन्म दुःखदायक आहे, जरापी दुःखा, जर्जरित होणे, म्हातार होणे दुःखदायक आहे, व्याधीपी दुःखा, व्याधी होणे दुःखदायक आहे, मरणंपी दुःखा, मृत्यू होणे दुःखदायक आहे, न लभंती दुःखा, म्हणजे मनासारखं न होणे हे दुःखदायक आहे,
पियेही विपयोगो दुःखो, प्रिय व्यक्तींचा वियोग होणे हे दुःखदायक आहे. अपियेही संपयोगो दुःखो, अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे हे सुद्धा दुःखदायक आहे. अशा 7 दुःखांचा उपदेश भगवान बुद्धाने केलेला आहे. आणि नंतर म्हणतात संखिप्तेन पंचोपादान खंदा दुःखा. भिक्षूंनो, संक्षिप्तपणे सांगतो की पंच उपादान स्कंद म्हणजे हे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि उत्पन्न होणार विज्ञान, हे 5 स्कंद आहेत, पंचस्कंद. अरे हे दुःखदायक आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी दुःख या आर्य सत्याच्या 12 कड्या सांगितलेल्या आहेत. जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधीपि दुःखा, मरणंपि दुःखा, पिच्छं तंपि न लभती दुःखा, पियेहि विपयोग दुःखो, अपियेहि संपयोग दुःखो. 7 आणि शेवटी म्हणतात पंचोपादान खंदा दुःखा. 5 उपादान स्कंद दुःख आहे. दुःख आर्य सत्याच्या किती कड्या झाल्या? 12 कड्या. दुःख आर्य सत्याच्या 12 कड्या भगवान बुद्ध उपदेशित करतात. त्यानंतर दुसरं आर्य सत्य सांगतात दुःख समुदय आर्य सच्चानी. दुःख समुदय म्हणजे दुःखाचं कारण. दुःखाचं कारण काय? भगवान बुद्ध म्हणतात तन्हा, मनामध्ये जी तृष्णा आहे, आसक्ती आहे, हेच दुःखाचं खरं कारण आहे. मग कोणती आसक्ती आहे? मग भगवान बुद्ध आसक्ती स्पष्ट करतात काम तन्हा, म्हणजे हे जे शरीर आहे या शरीराबद्दलची तृष्णा, काम तन्हा. त्यानंतर भव तन्हा, भव म्हणजे हा संसार, या संसाराबद्दलची तृष्णा आहे. हा संसार मला पाहिजे, हा संसार मला पाहिजे, हा संसार मला पाहिजे, संसाराबद्दलची तृष्णा. त्यानंतर तिसरी तृष्णा विभव तृष्णा, विभव तन्हा, म्हणजे या संसाराबद्दल तर तृष्णा आहेच आहे, पण पुढचा जो भव आहे, मृत्यूनंतर जे मिळेल त्याच्याबद्दलची ही तृष्णा आहे. भगवान बुद्धांनी या 3 तृष्णा सांगितलेल्या आहे. काम तन्हा, भव तन्हा, विभव तन्हा. ह्या 3 प्रकारच्या तृष्णा आहे. म्हणजे दुःख समुदाय आर्य सत्याच्या या किती कडे आहेत? 3 कडे आहेत. त्यानंतर भगवान बुद्ध तिसरं आर्य सत्य सांगतात दुःख निरोध आर्य सच्चानी. दुःखाचा निरोध करणे, दुःखाचं जे कारण आहे त्याचा निरोध करणे. मग दुःखाला निरोध करणे म्हणजे काय? म्हणजे असं काहीतरी प्राप्त करावं की दुःखाचा निरोध होतो. तर भगवान बुद्ध म्हणतात निब्बान, निब्बान प्राप्त करणे, निर्वाण प्राप्त करणे. अरे हीच खरी दुःखमुक्ती आहे. जे दुःखाचा जो निरोध आहे ना, निर्वाण पद प्राप्त करणे, निब्बाणाची प्राप्ती करणे, हेच खरं दुःख निरोध आहे. म्हणजे दुःख निरोधाची एक कडी भगवान बुद्धाने सांगितली काय? निब्बान. निब्बान सांगितलेलं आहे. त्यानंतर चौथं आर्य सत्य सांगतात ह्या दुःखाला नष्ट करायचं आहे. दुःख निरोधगामिनी पटीपदा आर्य सच्चानी. दुःख निरोध करण्याचा मार्ग कोणता मार्ग आहे? भगवान बुद्ध म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्मा सती, सम्मा व्यायामो, सम्मा समाधी, सम्यक समाधी. हे आर्य तत्वाने बनलेला हा आर्य अष्टांगिक मार्गच खऱ्या अर्थाने दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्य आहे. म्हणजे चौथं आर्य सत्य दुःख निरोध गामिनी पटीपदाच्या एकूण किती कडे आहेत? 8 कडे आहेत. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी दुःख आर्य सत्याच्या 12 कड्या सांगितल्या, दुःख समुदायाच्या 3 कड्या सांगितल्या, दुःख निरोधाची 1 कडी सांगितली आणि दुःख निरोध गामिनी पटीपदेच्या 8 कड्या सांगितल्या. किती झाल्या? 12, 3, 1 आणि 8 किती झाले? 24. म्हणजे भगवान बुद्धांनी जो 4 आर्य सत्यांचा उपदेश केला, या 4 आर्य सत्यांमध्ये भगवान बुद्धांनी 24 कड्या सांगितलेल्या आहेत. आणि याच 4 आर्य सत्याला धम्मचक्र पवतन सुत्त असं म्हणतात.
म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र दुसरं तिसरं काहीही नसून भगवान बुद्धांनी केलेला 4 आर्य सत्यांचा उपदेश आहे. आणि म्हणून याला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. आणि या धम्मचक्र प्रवर्तनाच्या एकूण 24 कडे आहेत. याला आपण धम्मचक्र म्हणतो. आहे का कुठे आपल्या विहारामध्ये? बघा बरं, आहे ना? आहेत बरोबर, 24 आहेत. किती लोकांना माहित होतं? भारताच्या तिरंग्यावर आहे ना अशोक चक्र. आपण त्याला अशोक चक्र म्हणतो कारण ते अशोकाने निर्माण केलेलं आहे. ते धम्मचक्र आहे. याला धम्मचक्र म्हणतात कारण हे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचं प्रतीक आहे. हे धम्मचक्र 4 आर्य सत्यांचं प्रतीक आहे. हे धम्मचक्र 4 आर्य सत्यातील 24 कड्यांचं प्रतीक आहे. आणि हेच धम्मचक्र भारताच्या तिरंग्यावरती प्रतिष्ठापित आहे. जेव्हा एखाद्या घरावर आपण हे चक्र पाहतो, म्हणतो की हे बौद्धांचं आहे म्हणून म्हणतो ना. मग भारताच्या तिरंग्यावरच तर धम्मचक्र आहे. आपल्या बौद्ध धर्माचं सिंबॉल आहे, आपलं धम्मचक्र आहे. मग भारत कुणाचा झाला? झालं ना, भारत बौद्ध झाला की नाही? मग हे आपण लोकांना सांगायला पाहिजे. काही लोक म्हणतात ना हे 24 चक्र, हे जे 24 आरे आहेत ना, हे 24 आरे म्हणजे 24 तासांचं प्रतीक आहे. अरे सम्राट अशोकाच्या काळामध्ये कुठे होते 24 तास 23 तास? हा, ते काही व्हॉट्सअपला आणि फेसबुकला ते मेसेज फिरतो बघा. ते चक्र दाखवतात, प्रेम, मैत्री, करुणा, असं सगळे जे तत्व दाखवतात. लोकांना वाटते की याचा 24चा अर्थ हाच आहे. तो त्याचा अर्थ नाही आहे. धम्मचक्राचा संबंध फक्त धम्मचक्र प्रवर्तन सूत्राशीच आहे. आणि म्हणून बऱ्याचशा लोकांना माहित नाही आहे. त्यांना आपल्याला हे सांगावं लागेल, हे तुमचं अज्ञान आहे. हे जे 24 आरे याच्यात दाखवलेले आहेत, हे 24 आरे का आहेत? 23 का नाहीत? 25 का नाहीत? अरे 24 आर्य म्हणजे 4 आर्य सत्यांच्या 24 कड्यांचं हे प्रतीक आहे. आणि म्हणून याला आपण धम्मचक्र असं म्हणतो. सम्राट अशोकाने याची निर्मिती केली म्हणून त्याला व्यावहारिक भाषेमध्ये त्याला आपण अशोक चक्र असं म्हणतो. तर बांधवांनो, अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये 4 आर्य सत्यांचा उपदेश केला. आणि जेव्हा हा उपदेश संपन्न झाला तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित ते पंचवग्य भिक्खू धम्माच्या प्रवाहामध्ये आले. सर्वांनी नम्रतापूर्वक हात जोडून भगवान बुद्धांना अभिवादन केलं. आम्हाला सुद्धा दीक्षा द्यावी, प्रवज्जा द्यावी अशी विनंती केली. आणि भगवान बुद्धांनी केवळ एही पस्सिको म्हटले की या धम्माचं आचरण करा. आणि तीच त्यांची प्रवज्जा झाली. अशा प्रकारे त्यावेळेला भगवान बुद्ध आणि ते पंचवग्गीय भिक्खू कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्दीय आणि वप्प हे पंचवग्गीय भिक्खू या धम्माच्या प्रवाहामध्ये आले. ध्यान, मनन, चिंतन केलं. आणि त्याच वेळेला या पंचवग्गीय भिक्खूंपैकी एक भिक्खू होते कौंडिन्य. हे त्यावेळेला बसल्या ठिकाणी त्यांच्या मनात धम्म संवेग उत्पन्न झाला. त्यांच्या मनातील सर्व संस्कार, अकुशल संस्कार हे संपून गेले, नष्ट झाले. आणि बसल्या ठिकाणी ते अरहंत पदाला प्राप्त झाले. भिक्खू संघातील पहिले भिक्षू भंते कौंडिन्य जे दुःखमुक्त झाले, अरहंत झाले, असे भंते कौंडिन्य होते. अशा प्रकारे धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा सार आपण समजून घ्यावा. यामध्ये केलेला भगवान बुद्धांनी धम्म उपदेश आपण समजून घ्यावा. त्याचं खूप चांगल्या प्रकारचं चिंतन करावं. त्याचं धम्माचं आचरण करावं. सदैव शील पालन करावं. समाधीचा अभ्यास करावा. प्रज्ञेचा विकास करावा. यामध्ये सर्वांचं मंगल आहे. सर्वांचं मंगल आहे. मी सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो. आणि या ठिकाणी आशीर्वाद गाथेने आजचा धम्मसंस्कार समाप्त करतो. सर्वांनी हात जोडून आशीर्वाद ग्रहण करावा. अभिवादनशीलिस्स नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बल.
बुद्धं नमामि नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। साधु साधु।